We are learning class 6th chapter 2.4 The Mouse Merchant. उंदराचा व्यापारी. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारचा व्यापार झालाय तो. ही कथा आपण समजून घेऊया. Once a rich merchant was scolding his lazy son. एकदा एक श्रीमंत व्यापारी त्याच्या आळशी मुलाची खरडपट्टी म्हणजेच त्याला समजून सांगत होता. I have you so much money to start a business and yet you have not earned anything. तो व्यापारी त्याला सांगत होता, मी तुला तुझा व्यवसाय सुरू करण्याकरता एवढे पैसे दिले आणि तरीही तू काहीच कमावलं नाहीस. You are good for nothing. तू अगदी कुचकामी आहेस. कुठलंच काम तुला नीट जमत नाही. Look at this dead mouse. या मेलेल्या उंदराकडे पहा. A capable man can start a business even with something as useless as this. एखादा कार्यक्षम माणूस अशा निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो. तुला माहीत आहे का? अशा प्रकारे तो व्यापारी आपल्या मुलाला रागाने बोलत होता. सोमदत्त, who was a poor orphan boy, heard his words. पहा, सोमदत्त हा जो गरीब अनाथ मुलगा होता त्याने हे सर्व काही शब्द त्या व्यापाराचे ऐकले. He went in and requested the merchant, please lend me this mouse as a capital and I will try my luck. तो आत गेला आणि त्यानं त्या व्यापाराला विनंती केली की कृपया मला हा जो उंदीर आहे तो एक भांडवल म्हणून उसना द्या आणि मी माझे या ठिकाणी नशीब आजमावतो की मला काय याचं करता येईल. The merchant burst out laughing, but still he gave the mouse to Somdatta and took the receipt that Somdatta wrote out to him. पहा, तो व्यापारी मोठ्याने हसला, परंतु तरीही त्याने तो उंदीर सोमदत्ताला दिला आणि सोमदत्ताने त्याला लिहून दिलेली पावतीसुद्धा त्या व्यापाऱ्याने घेतली. सोमदत्ता was walking down the street with the dead mouse in his hand when another shopkeeper called him, come here boy, I need the mouse to feed my cat. I will give you 2 handfuls of gram for it. सोमदत्ता accepted the gram. पहा, या ठिकाणी सोमदत्त तो मेलेला उंदीर हातात घेऊन रस्त्याने चालू लागला आणि त्याच वेळेस दुसऱ्या एका दुकानदाराने त्याला आवाज दिला किंवा बोलावलं, मुला इकडे ये, मला तो उंदीर माझ्या मांजरीला खाऊ घालण्याकरता पाहिजे. मी त्याकरता तुला 2 मूठभर हरभरे देईन असं त्या माणसाने सांगितलं. तेव्हा सोमदत्ताने ते हरभरे स्वीकारले आणि घेतले त्या उंदराच्या बदल्यामध्ये. At home, Somdatta roasted the gram well. Then he took a pitcher of water and stood at the crossroads with his gram and the water. He waited for a long time. त्यानंतर सोमदत्ताने घरी ते हरभरे चांगले भाजले. नंतर त्याने पाण्याची एक सुरई घेतली आणि त्याच्या जे काही हरभरे होते त्याच्यासह पाण्यासह रस्त्यांच्या फाटकावर तो उभा राहू लागला. त्याने खूप वेळ प्रतीक्षा केली, वाट पाहिली कोणी येईल का म्हणून. इन द इव्हनिंग व्हेन द लेबरर्स वेर रिटर्निंग फ्रॉम द वूड दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर. सोमदत्ता ऑफर्ड देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली. संध्याकाळी मजूर लोक जे जंगलामधून परत येत असतात त्यांनी ते जे काही भाजलेले हरभरे होते आणि पाणी घेऊन बसलेल्या त्या मुलालाच म्हणजे सोमदत्ताला पाहिला. सोमदत्ताने त्यांना नम्रपणे ते हरभरे आणि पाणी दिले. बट वी हॅव नो मनी. 2 sticks ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. त्यावेळी ते जे काम करणारे लोक होते ते म्हणाले, परंतु आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही तुला फक्त लाकडाच्या 2 काठ्या देऊ शकतो असं ते सर्व काम करणारे मजूर म्हणाले. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर.
exclaimed Somdatta. By accepting 2 sticks from each laborer, Somdatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. यानंतर या साध्या भोजनाकरिता ही चांगली किंमत आहे असं समजून सोमदत्त उद्गारला. म्हणजेच तो म्हणाला की ही चांगली गोष्ट आहे की थोड्याशा त्या बदल्याबद्दल हरभऱ्याच्या याला 2 काठ्या मिळत आहेत. प्रत्येक मजुराकडून 2-2 काठ्या घेऊन सोमदत्ताने काठ्यांची एक मोळी गोळा केली. त्याने ती मोळी बाजारात नेऊन विकली आणि त्यातून त्याने आणखी काही हरभरे भाजण्यासाठी आणले. Somdatta did this every day. He became well known among the laborers as the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. Somdatta got several bundles of sticks every day because now he had so many customers. सोमदत्त असे दर दिवशी करू लागला. केवळ 2 काठ्यांकरिता तो चवदार हरभरे आणि ताजं पाणी देणारा एक लहानसा छान मुलगा म्हणून मजुरांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्यापैकी अनेक जण जंगलातून परत वापस येताना जे काही हरभरे आहेत ते विकत घेऊ लागले आणि सोमदत्तला रोजच्या काठ्यांचा अनेक मोळ्या मिळू लागल्या कारण त्याला आता भरपूर ग्राहक मिळू लागले होते. Once when Somdatta was selling the sticks in the market, he met a potter. He needed wood to burn in his furnace. In return for the sticks, he gave Somdatta pots from his gram and a few pitchers for the water. एकदा बाजारात सोमदत्ता त्या काठ्या विकत असताना त्याला एक कुंभार म्हणजेच पॉटर भेटला. त्याला आपल्या भट्टीमध्ये जाळण्याकरिता फर्नास म्हणजे भट्टी लाकडे पाहिजे होती. त्या काठ्यांच्या बदल्यात त्या कुंभाराने सोमदत्तला हरभऱ्यांकरिता मात्यांची भांडी आणि पाण्याकरिता थोडंसं सुरयासुद्धा दिल्या. Somdatta did not waste any money. He worked hard to sell the wood in the morning and the gram in the evening. One day he had enough money to buy all the wood from the laborers. He sold it at a good price in the market. After some time, he even set up his own shop in the market. सोमदत्ताने कोणतेही पैसे वाया घालवले नाही. तो सकाळी लाकडे विकण्याकरिता आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरिता खूप मेहनत करू लागला. एक दिवस त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्या एवढे पैसे जमा झाले. त्याने ती लाकडे बाजारामध्ये नेली आणि चांगल्या किमतीने विकून टाकली. काही काळानंतर त्याने बाजारात स्वतःच्या मालकीचं दुकानसुद्धा उभं केलं. He was always polite to his customers. Some of them paid him cash while others paid him in kind. They gave him whatever articles they could offer. Somdatta always found some way of selling the articles to those who needed them. तो आपल्या ग्राहकांशी नेहमी नम्रपणे चांगला वागायचा. त्या ग्राहकांपैकी काही जण त्याला रोखसुद्धा पैसे देत असत, तर काही जण त्याला वस्तूंच्या स्वरूपात काही किंमत देत असत. ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या त्या वस्तू ते त्याला देऊ लागले. सोमदत्त नेहमीच त्या वस्तू गरज असलेल्या लोकांना विकण्याचा कोणता तरी मार्ग शोधत असायचा. After a few years, Somdatta became a wealthy merchant in the town. One day he asked the goldsmith to make him a small golden mouse. He took the mouse to the rich merchant. काही वर्षानंतर सोमदत्त त्या शहरातील एक श्रीमंत व्यापारी बनला. एके दिवशी त्याने एका सोनाराला त्याच्यासाठी एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितलं. तो सोन्याचा उंदीर घेऊन त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे घेऊन गेला, ज्याने त्याला तो मेलेला उंदीर दिला होता. I had borrowed a dead mouse from you as capital many years ago. Today I have come to return it. Please accept this golden mouse. बऱ्याच वर्षापूर्वी मी तुमच्याकडून भांडवल म्हणून हा मेलेला उंदीर उसना घेतला होता, असं तो व्यापाऱ्याला
आपल्याला त्या चित्रामध्ये सुद्धा दिसत आहे, तो वापस त्याला भेटला आहे आणि असं सांगत आहे, आज मी तो तुम्हाला परत करायला आलो आहे, कृपया हा सोन्याचा उंदीर स्वीकार करा, असं तो त्या व्यापाऱ्याला सांगत आहे. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राइज्ड. ही वॉज so impressed with Somdatta's business skills that he gave him his own daughter in marriage. Thus Somdatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. त्यानंतर तो श्रीमंत व्यापारी अत्यंत आश्चर्यचकित झाला आणि सोमदत्ताच्या व्यापारी कौशल्यामुळे त्याचं जी मेहनत पाहून फार प्रभावित झाला की त्यानं त्याच्या स्वतःच्या मुलीशी लग्न त्या सोमदत्तशी लावून दिलं. अशा प्रकारे एका गरीब अनाथ असलेल्या सोमदत्तने त्याची जी जिद्द, बुद्धिमत्ता, मेहनत, नम्रता या सर्व गुणांमुळे पैसा आणि सन्मान या ठिकाणी मिळवलेला आहे. इट इज नॉट नोन whether the rich man's son learned any of the skills from सोमदत्ता. त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्तकडून काही कौशल्य शिकला की नाही ते काही समजलं नाही, परंतु जर आपण जिद्दीनं एखादी गोष्ट तयारी दाखवली आणि मेहनत घेतली आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला तर या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हे या ठिकाणी आपल्याला पाठातून समजत आहे. त्यासाठी आळशी न राहता मेहनत करा आणि प्रत्येक गोष्ट मन लावून करायला शिका. क्वेश्चन नंबर 1 आपण पाहूया आता. याचा स्वाध्यायामधला पहिला प्रश्न, लिसन टू द स्टोरी केअरफुली, अंडरलाइन ऑर नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. तुम्हाला न समजलेल्या काही शब्दांना या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे आणि तुमच्या टीचर्सला विचारायचं आहे. आणि सर्वप्रथम गोष्ट लक्षपूर्वक आपण ऐकलेली आहे, समजूनसुद्धा घेतलेली आहे. ट्राय टू गेस द मीनिंग ऑफ इच वर्ड. प्रत्येक शब्द जे तुम्ही अधोरेखित केलेत त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. यू कॅन लुक अप द वर्ड्स इन डिक्शनरी. तुम्ही शब्दकोशात सुद्धा ते शब्द पहा. ऑर यू कॅन आस्क टू युअर टीचर. त्याचा अर्थासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांना सुद्धा विचारू शकता. सेकंड क्वेश्चन ॲक्टिव्हिटी, रीड द सेंटेन्सेस इन ए अँड फाइंड द वर्ड्स हुज मीनिंग इज गिव्हन इन बी. आपल्याला या ठिकाणी एमध्ये काही वाक्य दिलेले आहेत आणि बीमध्ये सुद्धा त्यांचा अर्थ असलेले शब्द दिलेत आणि आपल्याला त्या फ्रेजेससाठी अर्थपूर्ण सिमिलर कोणता शब्द आला आहे त्या वाक्यामध्ये ते शोधून त्याला अधोरेखितसुद्धा करायचं आहे आणि तो शब्दही लिहायचा आहे. पहा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. शाउटिंग अँग्रीली याच्यासाठी शब्द आलेला आहे स्कोल्डिंग, म्हणून मी त्या ठिकाणी अधोरेखित केलं आहे त्याला आणि पुढे लिहिलंसुद्धा आहे स्कोल्डिंग. दुसरं वाक्य आहे, सोमदत्त वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. बीमध्ये मीनिंग दिलं आहे पर्सन हू हॅज नो पॅरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्ज. यासाठी सिमिलर वर्ड वाक्यात आला आहे ऑर्फन म्हणजेच अनाथ. मग या ठिकाणी त्याला मी अधोरेखित केलं आहे आणि पुढे लिहिलंसुद्धा आहे. थर्ड, दॅट्स गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर. या ठिकाणी अर्थ पुढे दिला आहे फूड आणि अन्नासाठी शब्द आलेला आहे सिमिलर वर्ड फेअर FARE, म्हणून मी त्यासाठी अधोरेखित आणि पुढेही लिहिले. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. या ठिकाणी अर्थ दिला आहे प्लेस व्हेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स अँड पॉट्स. त्याला आपण भट्टी म्हणतो आणि शब्द आलेला आहे वाक्यात फर्नेस, म्हणून मी त्याला त्या ठिकाणी अधोरेखित पण केले. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल ऑदर्स पेड हिम इन काइंड. या ठिकाणी अर्थ दिलेला आहे बीमध्ये इन द फॉर्म ऑफ थिंग्स, आर्टिकल्स, ग्रेन्स. यासाठी शब्द आलेला आहे इन काइंड म्हणजे च्या बदल्यात, म्हणून मी त्या ठिकाणी त्याला अधोरेखित केलेलं आहे. अशा प्रकारे अर्थ समजून त्याचं लेखन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3, क्विज युअर टीचर विथ द हेल्प ऑफ द लेसन. पहा या ठिकाणी आपल्याला शिक्षकांच्या मदतीने काही प्रश्न विचारायचे आहेत आणि शिक्षकांनी दिलेली उत्तरं लक्षात घ्यायची आहेत. त्याचबरोबर शिक्षकांना इंग्रजीत प्रश्न कसे विचारावेत, शिक्षक त्यांची उत्तरं इंग्रजीत कसे देतील हे आपल्याला या ठिकाणी थोडक्यात समजून घ्यायचे आणि तुम्ही तुमच्या टीचर्सला शाळेमध्ये अशा प्रकारे विचारूसुद्धा शकता. स्टुडंट्स, टीचर्स, सर अँड मॅडम. पहा पहिल्यांदा या ठिकाणी सगळे स्टुडंट्स दिसत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी टीचर्स त्याच्यासाठी काय म्हणतात ते पाहूया. त्या रिकाम्या जागी तुम्हाला शब्द वापरायचे. व्हॉट डज वेल्दी मीन? व्हॉट्स द मीनिंग ऑफ वेल्दी? रिकाम्या जागी मी शब्द घेतला आहे वेल्दी. मग टीचर्स म्हणतात इट मीन्स व्हेरी रिच. लुक ॲट
it carefully. Try to remember it when I wipe it off. पुढे प्रश्न विचारला आहे, हाऊ डू वी से मूठभर हरभरे? अँड एक्सप्रेशन सेंटेन्स फ्रॉम युअर मदर टंग. पहा, मूठभर हरभरे हे मराठीतून तुम्ही म्हटलं आहे, त्यासाठी टीचर्स सांगतात वी से अ हँडफुल ऑफ ग्राम्स. अशा प्रकारे त्याला इंग्रजीत म्हणतात असं शिक्षिकेने सांगितलं आहे. थर्ड, मुलगी विचारते, हाऊ डू यू प्रोनाऊन्स बिझनेस? व्हॉट्स द प्रोनाऊन्सिएशन ऑफ बिझनेस? पहा, बिझनेसचा उच्चार कशा प्रकारे होतो मराठीत, त्यावेळेस टीचर्स सांगतात बिझनेस अशा प्रकारे. फिफ्थ, हाऊ डू यू स्पेल रोस्टेड? व्हॉट्स द स्पेलिंग ऑफ रोस्टेड? रोस्टेडचं या ठिकाणी स्पेलिंग विचारलं आहे. इट्स ROASTED, रोस्टेड. लास्ट, व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फॉर मजूर? मजूर या शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे? देन टीचर सेड इट्स अ लेबरर. पहा, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे 5 गट करू शकता विद्यार्थ्यांचे, आणि किंवा आपण स्वतःलाही कुठलीही गोष्ट न समजली तर ती आपण टीचर्सला विचारली पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 4, रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्ता सोल्ड. हे आपल्याला कथा समजलेली आहे, त्यातून आपल्याला सोमदत्ताने विकलेल्या वस्तूंची यादी करायची आहे. पहिलं आहे अ माऊस, रोस्टेड ग्राम, स्टिक्स, वूड अँड डिफरंट आर्टिकल्स. अशा प्रकारे सर्व काही त्यांनी विकलेलं आहे. फिफ्थ क्वेश्चन, प्रेझेंट द स्टोरी ऑफ सोमदत्ता इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट दॅट शोज हीज प्रोग्रेस. सोमदत्ताच्या जी प्रगती हळूहळू झाली आहे, उंदीर घेतण्यापासून ते सोन्याचा उंदीर कर्जेपर्यंत, ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे चार्टमध्ये चित्र दिलेत, त्यानुसार क्रमाने लावायचे आहेत आणि वाक्यसुद्धा लिहायचे आहेत. मी पण या ठिकाणी लिहिली आहे, तुम्ही व्यवस्थितपणे समजून अशाच प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला दिसत आहे बिट्टू म्हणतं आहे आय एम गोईंग टू स्टार्ट अ बिझनेस. मग पुढे आपण एक एक चार्टमध्ये लिहूया. सोमदत्त बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम अ रिच मर्चंट. दुसरा बॉक्स, द शॉपकीपर गेव हिम 2 handfuls ऑफ ग्राम. थर्ड बॉक्स, द लेबर्स gave him sticks for his gram. Then he bought more gram and sold. Next he bought all the wood. Then next a potter gave him pots and pitchers for sticks. Then next box, he set up his own shop and become rich, and at last he made a golden mouse and gave to the rich merchant. अशा प्रकारे त्याची प्रगती होत गेली आहे. क्वेश्चन नंबर 6, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज द स्टार्टिंग पॉईंट अँड बिल्ड अ स्टोरी ऑन व्हॉट हॅपन्स आफ्टरवर्ड्स. यू मे प्रेझेंट युअर स्टोरी इन द फॉर्म ऑफ फ्लो चार्ट, द मेन पॉईंट्स, अ फ्यू पिक्चर्स विथ द लेबल्स. पहा, या ठिकाणी पुढे काही प्रसंग दिलेत किंवा वाक्य दिलेत आणि त्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला. नंतर काय घडेल अशा प्रकारे एक गोष्ट तयार करायची आहे. काही मुख्य मुद्दे लिहू शकता किंवा काही चित्रही लावू शकता. तुमच्या मनावर ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सादर करू शकता. पहा, वाक्य वेगवेगळे आहेत. चिल्ड्रन वेअर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट, देअर बॉल वेंट थ्रू काले आंटीज विंडो. मुलं खेळत होते क्रिकेट आणि रस्त्यावर खेळत असल्यामुळे त्यांचा जो बॉल आहे तो काळे आंटीच्या खिडकीला जाऊन लागला आहे किंवा तिकडे गेला आहे. असे प्रसंग आहेत आणि त्यावरती तुम्हाला काय वर्णन करता येईल ते तुम्ही मनाने करायचं आहे. वेगवेगळे प्रसंग दिलेत. एक प्रसंग पहिला मी तुम्हाला त्यावरती लिहून दाखवला आहे. चिल्ड्रन वेअर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट, देअर बॉल वेंट इन थ्रू काले आंटीज विंडो. समीर वेंट अप to Kale aunty, requested auntie to give the ball. She was angry, refused to give the ball. Samir promised not to hit so high, pretended to weep. Auntie felt pity, returned the ball. असे मुद्दे तुम्ही घेऊन पुढील प्रसंग करू शकता. दुसरा प्रसंग आहे अनिश प्लांटेड अ मँगो सीड ऑन अ हिल. एका टेकडीवरती अनिशने झाड लावलेलं आहे आंब्याचं. अनिशा बिल्ट अ रोबोट टू डू हर हाऊसवर्क. घरचे कामं करण्यासाठी अनिशाने एक छानसा रोबोट तयार केला आहे. साई फाउंड ॲन इयर ऑफ कॉर्न इन हर बॅकयार्ड. त्याला एका आपल्या मागे घराच्या रिकाम्या अंगणामध्ये मक्याचं कणीस सापडलं आहे. नेक्स्ट, अ लीफ फेल ऑन चिकन लिकन्स हेड.
एका लहानशा छोट्याशा कोंबड्याच्या पिल्ल्याच्या डोक्यावरती एक पान पडले. ही तर कथा तुम्ही ऐकलेलीच आहे. अशा प्रकारे तुम्ही यावरती माहिती लिहू शकता. नेक्स्ट, लर्निंग अबाउट लँग्वेज. आपल्याला या ठिकाणी आता थोडंफार इंग्रजीच्या व्याकरणा भागावरती समजून घ्यायचं आहे. ॲडजेक्टिव्ज म्हणजेच विशेषण. वर्ड्स दॅट डिस्क्राईब अ नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. जो शब्द नाम किंवा सर्वनामाचं वर्णन करतो, विशेष माहिती देतं, त्याला आपण विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह म्हणतो. बऱ्याच वेळा आपल्याला लोकांचे, स्थळांचे, प्राण्यांचे, वस्तूंचे वर्णन करावं लागतं आणि पुढे असं काही वर्णन करणारे शब्द आपल्याला दिलेले आहेत. ते शब्द आपण वाचूया आणि त्याला अनुसरून आपल्याला 3 नामे लिहायची आहेत. पहा, एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिलेलं आहे ब्युटिफुल. त्याच्यासमोर शब्द दिले आहेत प्लेस, फ्लावर, हँडरायटिंग. म्हणजेच ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल फ्लावर, अ ब्युटिफुल हँडरायटिंग. तसंच आपल्याला पुढचे काही जे शब्द आहेत पुअर, डेड, स्मॉल, पोलाईट, लेझी, गुड, वेल नोन आणि गोल्डन, यासाठी सुद्धा अशीच काही नामं मनाने लिहायची आहेत. मी लिहिलेली आहेत, तुम्ही जास्तीत जास्त अशी शोधून लिहायची आहेत. पुअरसाठी पहा मॅन, सर्वंट, डॉंकी. लेझीसाठी बॉय, सर्वंट, फार्मर. डेडसाठी माऊस, वुमन, ॲनिमल. गुडसाठी पेंटिंग, पिक्चर, स्कूल. स्मॉलसाठी हट, पेन्सिल, ब्रदर. वेल नोनसाठी प्लेस, किंग, ॲक्टर. पोलाईटसाठी स्टुडंट, पर्सन, लीडर. गोल्डनसाठी फ्लावर, कलर, चान्स. आता आपल्या सर्वांवरून समजलं आहे की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. आता आपण असे ॲडजेक्टिव्ह स्पॉट करायचे. कशामधून? पुढे दिलेल्या चार्टमधील वाक्यांमधून. पाहूया मग पुढील वाक्यात कोणते ॲडजेक्टिव्ह आहेत, त्यांना आपण अंडरलाईन म्हणजेच अधोरेखित करूया. अंजिता सेड आर यू रेडी. यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे रेडी. रंजिता सेड नो आय एम लुकिंग फॉर माय बिग ब्ल्यू शार्पनर. बिग ब्ल्यू हे ॲडजेक्टिव्ह आहे. अंजिता सेड व्हाय डोंट यू टेक दिस ग्रीन अँड स्मॉल वन्स. या ठिकाणी ग्रीन आणि स्मॉल हे ॲडजेक्टिव्ह आहेत. रंजिता सेड ओ इट्स ओल्ड इट हॅज बिकम ब्लंट. या ठिकाणी ओल्ड आणि ब्लंट हे ॲडजेक्टिव्ह आहेत. अंजिता सेड बी क्विक प्लीज. या ठिकाणी क्विक म्हणजे पटकन हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट चार्ट, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वेअर स्पेंट ॲट सगरोळी. या ठिकाणी वंडरफुल हे या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून मी त्याला अंडरलाईन केलं आहे. अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, अविस्मरणीय म्हणजेच अनफॉर्गेटेबल ॲडजेक्टिव्ह असल्यामुळे मी त्यालाही अधोरेखित केलं आहे. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. क्लेवर हा शब्द अधोरेखित केला आहे कारण तो ॲडजेक्टिव्ह आहे. आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स. पहा कसे व्हेजिटेबल्स आहेत, फ्रेश, म्हणून त्यालाही मी अंडरलाईन केलं आहे कारण तो ॲडजेक्टिव्ह आहे. वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. पहा बेंच कसा आहे, इनविजिबल. अशा प्रकारे तुम्ही समजून घ्या की ॲडजेक्टिव्ह कोणते असतात. मग मी त्यालाही अधोरेखित केलेलं आहे. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी एकदा संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ